PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. मेड फॉर ईच अदर भाग 29. लेखिका प्राची सोळे. कलावतीने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिची बोटे मोडली. माझ्या देविकाच्या सुखाला नजर नको लागू दे. डोळे मिटून ती बोलली आणि देविकाला छोट्या आईच्या चेहऱ्याच्या जागी तिची हसणारी आई दिसली. कथा पुढे सुरू. संध्याकाळी व्यंकटेश सावकारांनी देविकाला त्यांच्या रूममध्ये बोलावले. देवी, कामाचं काय? कधी जॉईन करतेस ऑफिस? मी आजारी असल्यामुळे घरी होतो आणि तुझ्यावरती अस्मानी संकट आलेलं. आता सगळं संपलं आहे, तेव्हा तू तुझ्या भविष्याचा विचार कर. जेवढं लवकर कामाची सूत्र हाती घेशील तेवढ्या लवकर तयार होशील. स्वतः निर्णय घ्यायला सक्षम होशील. सावकार देविकाला समजवत होते. बाबा, सगळं बरोबर, मला मान्य आहे. पण बाबा, मला इतकीही मोठी करू नका की मी तुमच्यापासून दूर जाईन. आईला तर लहानपणीच गमावलं. आता मोठी झाल्यावर बाबांच्या सावलीत राहायचं आहे. त्यांचं प्रेम हवंय आणि तुम्ही मला एकटीला एवढ्या मोठ्या पसारात ढकलताय. काही चुकले तर कोण आहे सांगायला? देविका नाराज होत बोलली. सावकाराने तिच्याकडे पाहिलं. बिचारी, कायम प्रेम या मुलीपासून दूर गेले आणि अशी कितीशी मोठी झाली ही. आत्ता 22 लागले. ती म्हणते ते बरोबरच आहे. बिझनेसचा एवढा मोठा पसारा तिच्या एकटीच्या ताकदी पलीकडे आहे. तिला माझ्या आधाराची मदतीची नितांत गरज आहे. पावलं पावली तिच्यासोबत राहून तिला या बिझनेसचे बाळकडू द्यायला हवे. सारं नीट समजावायला हवं, तरच ती हे शिवधनुष्य पेलू शकते. मीही ऑफिसला तिच्याबरोबर जायला लागेन. सावकारांना तिचं म्हणणं पटलं. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. देविकाने मानवर करून पाहिलं. असं कोण म्हणालं मी तुला एकटीला एवढ्या मोठ्या पसारात ढकलतोय? सावकार बोलले. आत्ताच तर म्हणालात ना बाबा, ऑफिस कधी जॉईन करतेस ते? हो बरोबरच, तरच मलाही माझी तयारी करायला हवी ना, ते म्हणाले. म्हणजे बाबा? म्हणजे मी ही ऑफिस जॉईन करतोय तुझ्यासोबत. आपण दोघे रोज कामाला जाणार आहोत. मी तुला सगळं शिकवणार आहे. चालेल ना? सावकार हसून बोलले. ओह बाबा, आय लव्ह यू. तुम्ही एकदम स्मार्ट निघालात. जराही भासून दिले नाही ते. माझी फिरकी घेत होता का? देविका हसत बोलली. अगं थोडी गंमत केली गं. आणि आता मी सुद्धा एकदम ठणठणीत आहे. घरी आजारासारखं राहण्यापेक्षा ऑफिसमध्ये साहेब साहेब ऐकायला मला आवडेल. मग कधीपासून जायचे? त्यांनी विचारले. बाबा, उद्या कमिशनर काकांच्या ऑफिसमध्ये जायचे आहे ना, ते काम करू आणि परवापासून ऑफिस एके ऑफिस. काय म्हणता? तिने विचारले. हे पटलं मला. तसंच करू. उद्या पाठाऱ्यांना सांगून आपली कंप्लेंट मागे घेत आहोत. त्या दोघांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. अर्थात त्यांनी केलेला गुन्हा कमी होत नाहीये, पण ठीक आहे, आपण त्यांच्यासारखं वागून उपयोग नाही, ते म्हणाले. एकदम बरोबर बाबा, आपण कंप्लेंट मागे घेऊ. पण ते परत इथेच राहणार का? देविका बोलली. नाही, आता ते इथे राहू शकत नाही. मी काही विचार केला त्यांच्यासाठी, तो अंमलात आणणार आहे. बाबा, मलाही सांगा ना, देविका म्हणाली. दोघांना बाहेर काढल्यावर मी पारसला त्याला जो हवाय तो व्यवसाय काढून देणार. मग पुढे तो व्यवसाय भरभटेला न्यायचा की त्याला टाळेबंद करायचा, ते पारस आणि विश्वंभर दोघं बापलेत बघतील. त्यांना राहण्यासाठी सुद्धा आपल्या शहरातला एक बंगला देऊन टाकणार. अर्थात कायदेशीरपणे तो विश्वंभरच्या नावावर करेन. शिवाय एक कार, कलावतीला तिला जे हवे ते घेऊन जाऊ दे. कनकसाठी एक अमाऊंट उचलून देणार. व्यंकटेश सावकार त्यांच्या मनातलं सारं सांगत होते. देविका अभिमानाने त्यांच्याकडे बघत सारं ऐकत होती. काकांनी एवढा त्यांना त्रास दिला, त्यांच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला, तरीही मनात काहीही अडी न ठेवता त्यांनी त्या सगळ्यांना माफ केले. वरून साऱ्यांचे आयुष्य मार्गी लावतात. तिने सुद्धा नाही का पाताळ यंत्री काकीच्या मनात ओलावा निर्माण केला. बाबा, तुम्ही ग्रेट आहात. कसं सगळं छान मॅनेज केलं? ती त्यांचे हात हातात घेत बोलली. सावकार फक्त हसले. उद्या लवकर तयार राहा, आपल्याला जायचे आहे. ओके बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी सकाळी अबीर पाटीलला भेटायला गेले होते ना, त्याच्याबद्दल. बाबांचा एकंदरीत मूड छान आहे बघून देविकाने त्यांच्या नात्याबद्दल आत्ताच बोलायचे ठरवले. हो बोल ना. बाबा, तुम्हाला माहिती आहे, मी आज जी तुमच्यासमोर उभी आहे ती केवळ अबीरमुळेच. त्याने माझा जीवच वाचवला नाही, तर त्या सगळ्या प्रवासात मला सुखरूप ठेवलं आणि माझी काळजी घेतली. बाबा, गोष्ट रडण्यात अर्थ नाही, स्पष्टच सांगते. माझं अबीरवर खूप प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर आहे. आमच्या दोघांच्या सांपत्तिक स्थितीत खूप फरक आहे, पण त्याच्या घरचाही ट्रान्सपोर्टचा मोठा बिझनेस आहे. घरी त्याचे आई, बाबा, दादा, वहिनी आणि छोटी सई राहतात. खूप छान बॉन्डिंग आहे त्या फॅमिलीमध्ये. बाबा, अबीर मनाने खूप चांगला मुलगा आहे. स्वतः तर त्याला आदर तर आहेच, पण इतरांचाही खूप करतो. तो ज्याच्या आयुष्यात जाईल त्याचं सोनं करेल. देविका जमेल तितकं अबीरबद्दल चांगलं आणि चांगलंच बोलत होती. अबीरबद्दलची ओढ तिच्या वागण्यात समजत होती. अबीरला ते 2 वेळा भेटले होते.
एकदा पोलीस स्टेशनमध्ये आणि दुसऱ्यांदा देविकाच्या बड्डे पार्टीला. दोन्ही वेळा त्यानं तो भावला होता, संस्कार दिसत होता. त्याच्यात उगाचच काहीतरी खोट काढावी असे काहीच नव्हते. त्यांनाही अबीर आवडला होता. पण त्यांची जरी हा असली तरी त्याच्या घरच्यांची संमती हवी ना. त्यात देविका अतिश्रीमंत. एवढी श्रीमंत मुलगी सून म्हणून त्यांना चालेल की अबीर इथे आमच्याकडे येईल राहायला? शेवटी हा बिझनेस तो आणि देविकाच बघणार आहेत. आणि जर त्याचे घरातले यासाठी तयार झाले नाहीत तर? या जर तरने सावकारांना चिंतेत टाकलं. देविकाशी या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायला हवे, पण आता नको. उद्या आधी केस मागे घेतो, मग दोघांची सुटका करून त्यांचं काम करून टाकेन. मग देविका आणि अबीर त्यांचा निर्णय झाला. देविका खूप खुश होती. तिच्या आयुष्यात आज तीन छान गोष्टी झाल्या होत्या. एक कलावती काकी तिची छोटी आई झाली होती. दुसरी बाबांनी पारस आणि या सगळ्यांसाठी चांगला निर्णय घेतला होता. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे बाबांना तिचं आणि अबीरचं नातं पसंत होतं. तिच्या आनंदाला फुलपाखराचे पंख मिळाले होते. आता एकच गोष्ट होणे जरुरी होते, ती म्हणजे ती मानिनी का कोण ती अबीरच्या आयुष्यातून निघून जाऊ दे, काहीही खळखळ न करता. अबीरला त्याच्या कामात यश मिळू दे तिने प्रार्थना केली. बाबा, थोडा वेळ मी माझ्या रूममध्ये आहे. काही काम असेल तर भोला काकाकडे निरोप द्या. देविका बोलून तिच्या रूमकडे जाण्यास वळली. मोबाईलची रिंग वाजली आणि अबीरने पाहिले. अभिजित दादाच्या रूममधून निघून तो त्याच्या रूममधल्या बाल्कनीत बसला होता. स्क्रीनवर नाव प्रेमानंद येत होते. त्याने झटक्यात फोन घेतला. हॅलो, बोल प्रेमानंद. मित्रा, काम झालंय तुझं, परम्या पलीकडून म्हणाला. म्हणजे मला सविस्तर सांग आधी. अबीर एक्सायटेड झाला. नाही, ही सांगायची गोष्ट नाहीये, तर तू ती कानांनी ऐकायची आहेस, तरच कळेल. मग बोल, कधी भेटतोस? आज नाही जमणार, उद्याच सांग, प्रेमानंद म्हणाला. तिच्या गूढ बोलण्याचं अबीरला आश्चर्य वाटले. सांगायचं नाही तर ऐकायची? पण कोणीतरी सांगणारच ना, तेव्हा मी ऐकणार. त्याच्या मनात आले. बोल अबीर, काय म्हणतोयस? किती वाजता भेटायचे? तसं मला पुढचं काम करायला. परम्या अजूनही गूढच बोलत होता. बरं, उद्या सकाळी 9 वाजता भेटूया. मी जितूला सांगतो यायला, अबीर म्हणाला. हो चालेल, या तुम्ही दोघे, मी वाट पाहतोय. सेम जागा, कॉलेजजवळ. लवकर भेटलं तर कॉलेजची वर्दळ कमी लागेल, कारण कॉलेज 11:30 वाजता असते. परम्याने अजून माहिती पुरवली. हो, ठीक, ठरलं. उद्या आम्ही सकाळी 9 वाजता येतो. सी यू. भेटू, अबीर बोलला. खरंच हा भन्नाट खबरी आहे. सकाळी फोन आणि रात्रीपर्यंत माहिती हातात. चालता फिरता गुगल आहे बाबा. तरीसुद्धा गुगल बाबाही अशी माहिती पुरवू शकणार नाही. पण माहिती काय ती सांगितली नाही पठ्ठ्याने. उद्या ऐक असं म्हणाला. अबीरचं मन उद्या प्रेमानंद काय सांगणार यामध्ये अडकलं. त्याने त्याच्या कपाटातलं लॉकर उघडले व 500च्या काही एक्स्ट्रा नोटा त्याच्या वॉलेटमध्ये भरल्या. उद्या गडबडीत विसरायला नको. अबीरचं मन उद्या प्रेमानंद काय सांगणार आहे यामध्ये अडकलं. त्यांनी त्याच्या कपाटातलं लॉकर उघडले व 500च्या काही एक्स्ट्रा नोटा त्याच्या वॉलेटमध्ये भरल्या. उद्या गडबडीत विसरायला नको. आजची सकाळ एकच होती, पण अबीर व देविकासाठी वेगवेगळी उगवली होती. अबीरच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस होता. मानिनीबद्दल त्याला असं काही समजणार होते की ज्याने त्याच्या आयुष्याचा प्रवाह थांबणार होता की धावणार होता हे कळणार होते. त्याबरोबरच स्वतःचं निर्दोषत्व त्याला सिद्ध करावे लागणार होते. तर बाबांनी जसं योजलं तसंच होऊ दे. काका आणि पारसच्या मनातलं सगळं किलमिश निघून जाऊन बाबा जे करतायत त्याचा त्या सर्वांनी हसीखुशी स्वीकार करावा हेच देविकाला वाटत होते. दोघांचे आयुष्य आजच्या दिवसावर अवलंबून होते. अबीरने आजच्या भेटीचा अभिजित दादाला काही सांगितलं नाही. जितूला तो वाटेत पिकअप करून दोघे एकत्र जाणार होते. जितू रस्त्यावर येऊन उभा राहिला होता. अबीरने जितूला घेतले व कार कॉलेजच्या रस्त्याला घेतली. अबीर, परम्याला काय ऐकवायचे असेल रे? काय माहिती मिळाली असेल त्याला? असं वाटतं उगाच त्या पिकनिकला गेला नसता असता ते मानिनी नावाचं संकट मागे तरी लागलं नसतं. जितू धुमसत बोलला. पुढे काय घडणार जर कळत असते तर दुःख, त्रास हे शब्द या पृथ्वीवर हद्दपार झाले असते रे. प्रत्येकाने आपापलं भलं पाहिले असते. म्हणून आता आलेल्या संकटापासून दूर पळून कसं चालेल? बघूया काय होते ते, अबीर विचार करत बोलला. बोलण्यात कॉलेज आलं. अबीरने कार पार्क केली. प्रेमानंदच्या म्हणण्याप्रमाणे सगळीकडे शांत होते. 9ची वेळ असल्यामुळे मुलांचा गोंधळ नव्हता. दोघे चालत छोटूच्या चहाच्या टपरीजवळ गेले. टपरी फक्त नावाला म्हणाला. छोटूने बऱ्यापैकी हातपाय पसरून कॉलेजच्या मुलांना बसायला एक छानपैकी छोटू अड्डा बनवला होता. दोघे तिथे पोचले, पण परम्या अजून आला नव्हता. अबीरने टाईम बघितला. 9:05 झाली होती. तोच पाठीमागून बाईकचा आवाज आला. दोघांनी वळून पाहिले. प्रेमानंद बाईकवर स्वार होऊन येत होता. परम्याने त्यांना पाहिले व गालात हसला. मागच्याप्रमाणे आजही ते ऑन टाईम आले होते. बाईक पार्क करून तो त्यांच्याकडे आला. सॉरी दोस्त हो, यायला जरा उशीर झाला. दुधाचा हिशोब लिहावा लागतो ना, परम्याने स्पष्टीकरण दिले. अरे जराही वेळ झाला नाहीये. नो प्रॉब्लेम, अबीर बोलला. अबीरच्या नजरेतली छलबिछल त्याने क्षणात ओळखली. बसा, छोटूला चहा सांगून आलो. त्यांच्या होकाराची वाट न बघता तो टपरीवर गेला. अबीर,
जितू, तुझ्या इतका मीही आतुर झालोय ऐकायला, अबीर मध्येच बोलला. परम्या चहा सांगून आला. त्यांच्या बाजूला कट्ट्यावर बसला. अबीर, आधी तो मानिनी उर्फ मोन्याचा बायोडाटा काढायला सांगितलंस तेव्हाच मनात शंका आली होती आणि ती शंका विश्वासात बदलली जेव्हा तिच्याबद्दलचं सारं काही समजलं. 1 नंबरची हट्टी आणि उद्धट मुलगी आहे. असो, आता मुख्य गोष्ट पुढे आहे. तिला तुझ्याशी लग्न करण्यात एवढा जास्त इंटरेस्ट का आहे? का ती तुझ्या पाठीमागे हात धुवून लागली आहे? या साऱ्यांची उत्तरे मी शोधली आणि ती तुझ्यासमोर उभी करतो. तो बोलत असताना छोटूच्या पोराने 3 स्पेशल चहा आणून दिला. छोटूच्या चहात खरंच जादू होती. मेंदू तरोताजा झाला. मी 1 मिनिटात आलो हं, असं म्हणून परम्या उठल्या व टपरीच्या मागच्या बाजूला गेला. त्या साईडने कॉलेजचं दुसरं गेट होते. हा कुठे गेला आता? जितू बोलला. मला तरी कुठे माहिती आहे. थांब बघूया. अबीरने त्याला चूप केले. तेवढ्यात प्रेमा आला. मागे येऊन त्याने हातानेच खाणाखुणा केला. अबीर आणि जितू विस्मयाने त्याच्याकडे फक्त बघत होते. परम्या त्यांच्याजवळ आला आणि हळूच अबीरला बोलला. तिकडे बघा. जिथून तो आला त्या दिशेला हात करत तो म्हणाला. दोघांनी झटक्यात तिकडे नजर वळवली. समोरून कॉलेजला शोभणारी 3-4 मुले त्यांच्या रोखाने येत होती. त्या रिया, रुपाली, कल्पना आणि त्यांचे 2 मित्र होते. हे सारे पंचक मोनाचे जिगरी दोस्त होते. कॉलेज संपलं पण या छकडीची मैत्री मात्र कायम अबाधित होती. सारे ते तिघांच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांचा चेहरा उतरलेला आहे, कोणालाही ओळखता आले असते. प्रेमा, ही लोक कोण आहेत? न समजून अबीरने विचारले. मी तुला म्हणाला होतं ना, तुला ऐकायचे आहे. आता हे सगळं बोलणार आणि तुम्ही ऐकणार आहात, परम्या म्हणाला. यार, हा सस्पेन्स आता नको वाटतोय. तू काय ते लवकर सांग, जितू वैतागत बोलला. ए मुलांनो, नीट ऐका. जसा मी तशीच हे दोघेही तुमचे मोठे दादा आहेत. मला जे काही काल सांगितले ते सगळं यांना नीट सांगा. जर काही प्रश्न असतील त्यांचे इतर उत्तरं द्या, ठीक आहे? परमा त्यांना बोलून गप्प राहिला. आम्ही मोनाचे फ्रेंड्स आहोत. त्यातल्या एका मुलीने लगेच बोलायला सुरुवात केली. अबीरला तिचा चेहरा खूप ओळखीचा वाटला. तुला बघितलेलं वाटतंय, अबीर म्हणाला. हो, खंडाळच्या पिकनिकमध्ये मी आणि मोना एकत्र होतो. ती खाली बघत बोलली. ए सांगा मुलांनो, तुमच्या मैत्रिणीचा काय डाव असणार आहे या अबीरशी लग्न करण्यात? मी सांगते, तीच रुपाली चटकन बोलली. आम्ही सगळे एकदा मागच्या विकेंडला भेटलो होतो. तेव्हा मोनाही आली होती. बोलता बोलता कॉलेजच्या दिवसांचा विषय निघाला. आम्ही सगळे कुठे कुठे जॉबला लागलोय, तर काही फ्रीलान्सर आहोत. मोनाला विचारले तर रुपाली गप्प बसली. रुपाली, गप्प बसू नकोस. हे बघ, यात काही चुकीचं नाही आहे. हां, पण मोना तुमची मैत्रीण चुकीचं वागते आणि तिला याची जाणीव करून देणे गरजेचं आहे, अबीर सगळ्यांना धीर देत बोलला. मोनाला विचारले तर ती म्हणाली, मला नोकरी विक्रीची काही गरजच नाही आहे. मला माझ्या टर्म्सवर जगायचे आहे. जसं मला आवडेल तसं मी करणार. मग तिने तुमचा विषय काढला आणि ती भयंकर रागवली. तुम्ही तिचा अपमान केला होता. तिचं तुमच्यावर एकतर्फी प्रेम आहे. जेव्हापासून तुम्हाला तिने पाहिले होते तेव्हापासून तिने तुमची सारी माहिती काढून ठेवली. तुमचं नाव, घरातली माणसे, राहता कुठे, सारं काही. पिकनिक एक निमित्त झालं. खरं तर तिने त्या पिकनिकमध्येच तुम्हाला प्रपोज करण्याचा विचार केला होता, पण बसमध्ये झालेला तो क्षुल्लक इन्सिडन्स तिच्या मनाला लागला. पिकनिकमध्ये तुम्ही तिला पूर्ण इग्नोर केलेत. स्विमिंग पूलमध्ये तुम्ही तिच्या कानाखाली मारले. या साऱ्या अपमानाने ती चिडली, पिसाळली आणि तुम्हाला जन्माचा धडा शिकवायचा असा निश्चय केला. रुपाली थोडी थांबली. रुपाली जे काही सांगत होती ते ऐकून जितू आणि अबीर सुन्न झाले. हे प्रकरण पिकनिकच्याही आधीचे होते तर, आणि त्याला जोड पिकनिकची मिळाली होती. जितूला तर आता उठावं आणि त्या मोनाच्या घरी जाऊन तिला अजून एक खाडकन पुन्हा वाजवावी असे झाले. मग पुढे, जितूने विचारले. तिने तुमची माहिती काढली होतीच तेव्हा तिच्या बाबांकरवी तिने तुमच्या वडिलांशी जुजबी बोलणं करून घेतले लग्नाबद्दल. मोनाचे वडील आणि तुमचे वडील एकमेकांना चांगले ओळखतात हे तिला ठाऊक आहे. तिचे वडील कधी कधी त्यांचा विषय काढायचे, खूप चांगली व्यक्ती म्हणून. ती त्यांच्या खूपच मागे लागली की लवकर बोलणी करा, म्हणजे तुम्हाला कुठलाही वेळ मिळाला नको. पण ती लग्न का करणार आहे, अबीरने झटक्यात विचारले. तिला अगं बोल. मी सांगते, आता दुसरी मुलगी बोलू लागली. माझं नाव कल्पना. मोनाला तुमच्याशी लग्न फक्त तुमची बदनामी करण्यासाठी करायचं आहे. तुमचा माज, घमेंड उतरवायचा आहे. लग्न झाल्यावर लगेचच तुम्ही तिचा छळ करताय, तिला त्रास देताय, मारहाण करताय अशी पोलीस कंप्लेंट करायची आहे. तुम्ही पुरुष म्हणून सुद्धा लायक नाही हे सिद्ध करायचे आहे. मग तिला तुमच्याशी किंवा तुमच्या फॅमिलीशी काही देणेघेणे नाही. ती तुम्हाला कायदेशीर डिवोर्स देऊन मोकळी होणार होती. कल्पनाने त्या स्टोरीला पूर्ण विराम दिला. पण अबीर हे ऐकून खचला.
अपार दुःखी झाला. त्याचा चेहरा दुःखाने विदीर्ण झाला. काय बोलावे न सुचून तो फक्त उभा राहिला प्रकाश नजरेने. जितू प्रेमानंद त्याच्याजवळ गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अबीरचे धरून ठेवलेले अवसान गळाले. त्याने पटकन जितूला मिठी मारली व अश्रूंना वाट करून दिली. जितू तिच्या पाठीवर थोपटत राहिला. फक्त आपल्याला जे हवं ते मिळालं नाही म्हणून कोणी इतक्या टोकाला जाऊन इतका विचार करू शकतो का? आणि तेही त्या व्यक्तीला पूर्ण उद्ध्वस्त करून त्याला त्याच्या फॅमिलीला पूर्ण त्रास देणे, ही कुठली पद्धत? जे आहे ते खूप भीषण आहे आणि जे होणार आहे त्याचा काहीच पत्ता नाही. अभि थोडा सावरला. तो परम्याकडे वळला. प्रेमा, त्या साऱ्यांना जाऊ दे. आता काही विचारण्यासारखं नाही किंवा ऐकण्यासारखं राहिलं नाही. आपण ठरवू काय ते. बरं, यांना काही पैसे द्यायचे आहेत का? अभिने विचारले. नाही, पैसे नाही. त्यांना छोटूची स्पेशल चहा आणि कॉलेजचा फेमस वडापाव खिलवला. झालं. त्यांनाही मोनाचं वागणं पटलं नाही आणि केवळ तिला असं करण्यापासून कोणीतरी थांबवावं म्हणून ते सारे यायला तयार झाले. मी आलोच, प्रेमानंद बोलला व त्यांच्याकडे गेला. त्यांच्याशी बोलून त्यांना त्यांच्या कामाला जायला सांगितले. सारे अबीरकडे बघत तिथून निघून गेले. आता अबीर, जितू आणि परम्या राहिले. अबीर, हे सारं खतरनाक आहे. एक चांगल्या घरातली मुलगी असं बदला घ्यायला निघाले, हे अति आहे. तिला तिची चूक चांगलीच लक्षात आणून द्यायला हवी. परम्या हात चळत बोलला. अबीर शांत झाला. चेहरा एकदम कोरा, कसलेही भाव नसलेला. तो उठला, परम्याकडे गेला. त्याचे हात हातात घेतले व त्याला प्रेमाने मिठी मारली. दोस्ता, खूप उपकार झाले तुझ्यावर. खूप उपकार झाले माझ्यावर. नुसते शब्दात नाही सांगता येणार. अबीरने पटकन खिशात हात घातला. सकाळी ठेवलेल्या 500च्या नोटा काढल्या व परम्याच्या हातावर ठेवला. हे काय? मी नाही घेणार, मला नकोत. अरे दोस्ती आहे आपली. परम्या हात मागे घेत बोलला. पण अबीरने त्याचा हात गच्च पकडला व ते पैसे त्याच्या मुठीत कोंबले. नाही म्हणू नकोस, मला वाईट वाटेल. अबीर अजिजीने बोलला. शेवटी प्रेमानंदने ते पैसे घेतले. आता पुढे काय करणार आहेस? त्याने विचारले. आता जे होईल ते मोनाच्या घरी आणि उद्याच. अबीर ठामपणे बोलला. डोळ्यात निश्चय होता. चल, आम्ही निघतो. अबीर पुन्हा त्याला थँक्स म्हणाला. तो व जितू कार पार्किंगकडे चालू लागले. प्रेमानंद त्यांना पुन्हा एकदा पाठमोड जाताना पाहत राहिला. आई महालक्ष्मी माते, या चांगल्या मुलाच्या आयुष्यात चांगले येऊ दे आणि त्याला यश दे. त्याने त्याचे हात जोडले. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप बटन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच.